सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता चांदवड रेस्ट हाऊस येथे शिवसेना नामदार दादाजी भुसे तसेच शिवसेना सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्या आदेशाने दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील आणि जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुका व शहर शिवसेना पदाधिकारी बैठक पार पडली। या बैठकीसाठी शिवसेना संपर्क प्रमुख सुनील पाटील, उपजिल्हा प्रमुख शांताराम ठाकरे, शिवसेना नेते संदीप उगले, विधानसभा संपर्क प्रमुख नवनाथ निश्चित, विधानसभा संघटक बाळासाहेब जाधव, तालुका प्रमुख निलेश ढगे, शिवसेना वैद्यकीय पक्ष तालुका प्रमुख दीपक शिरसाट, तालुका संघटक विनायक खांडगे, युवासेना तालुका प्रमुख रोहित ठाकरे, युवासेना तालुका प्रमुख यांनी मार्गदर्शन केले। बैठकीत नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला। या बैठकीप्रसंगी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। शिवसेना पक्ष हा आदेश आणि प्रोटोकॉल या प्रमुख विचारांवर मार्गक्रमण करत असतो। त्याच धर्तीवरती अनेक नवनवीन पदाधिकाऱ्यांना पक्ष काम करण्याची संधी देत असते। संधी मिळालेल्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःसाठी काम न करता संघटना वाढीसाठी काम करणं अपेक्षित असतं। ज्यावेळेस संघटना मोठी होते त्यावेळेस पदाधिकारी आणि शिवसैनिक निश्चितपणे मोठा होत असतो। शिवसेनेत पदांचा होणारा बदल, बढती हे निसर्ग नियमाला धरूनच असते। सर्वात छोट्या कार्यकर्त्याला मोठी संधी ही फक्त शिवसेनेतच मिळते। पद देताना गरीब श्रीमंत कुठल्या जाती धर्माचा हे न पाहता तो सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी किती प्रामाणिक आहे, संघटना वाढीसाठी तो किती प्रामाणिकपणे प्रयत्न करतो याला महत्त्व देऊन संघटना पक्षाची जबाबदारी देत असते। आजही संघटनेपेक्षा कोणी मोठा नसून संघटनेत, शिवसेनेत आणि संघटना हेच मोठे आहे या न्यायाला धरून सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले कामकाज करत राहावे। यावेळी चांदवड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भाऊसाहेब चौधरी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे हा बुलंद आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जय भवानी, जय शिवाजी। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड।